कौशिकी मॅडम, तुमची तब्येत अजून बरी नाहीये, तुम्हाला आरामाची गरज आहे. आय एम ओके. इनफॅक्ट आज केदारच्या इंटरव्ह्यू नंतर माझ्यात जी एनर्जी आली आहे ना, त्याची मला खरंच खूप गरज होती. थँक्यू केदार. पण या केदारमुळे आपल्याला सगळ्यांना जे भोगावं लागणार आहे त्यासाठी तुझी एनर्जी सेव्ह करून ठेव. हा पद्मिनी, अहो बरोबर बोलते मी. त्या जामखंड्यांनी जर आपल्याला काही केलं तर एवढ्या मोठ्या मंत्र्याच्या विरोधात जाऊन काही करण्याची धमक आहे का आपल्यात? ह्या केदारसाठी आधीच घरच्यांची वैर पत्करलाय तुम्ही, आता बाहेरच्यांचीही वैर पत्करायचंय का तुम्हाला? पद्मिनी काकू, असं खरंच काही नाहीये. अशाने ना चॅनलला टाळं लागेल, टाळं. पद्मिनी काकू ऐका माझं. पण याआधी शून्यातनं चॅनल उभं केलंय, पुन्हा एकदा करू, काय हरकत आहे? आज त्यांनी त्याची जबाबदारी चोख पार पाडली आणि फक्त मी नाही, MNN मधला प्रत्येक माणूस त्याच्यावर खूप खुश आहे. आय एम ऑल्सो व्हेरी प्राऊड ऑफ हिम. मग आता त्याला चॅनलचा CEO कर. काही हरकत नाहीये. नाही, खरंच काही हरकत नाहीये. अरे अभिमान वाटावा असंच काम केलंय त्याने. त्याबद्दल त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. मग हो का? पण नुसतं कौतुक का करताय? पार्टी करा ना, सेलिब्रेट करा. ए बाबा ये रे, ये बस ना इथे. हा, मस्त पार्टी करा आज, एकदम मजा करूया. जी काय मजा करायची आहे ना ती आज करून घ्या. पण उद्यापासून तयार राहा. बापूराव जामखंडे कोणाला सोडणार नाही. माझे शब्द लक्षात ठेवा. युवराज, युवराज. अरे काही होणार नाही, काही होणार नाही. त्या काका, त्याचं कौतुक झालं पाहिजे. केदारचं कौतुक व्हायला पाहिजे, सेलिब्रेशन व्हायला पाहिजे त्याचं. हो. चला चला, सगळ्यांनी औक्षणाची तयारी करा त्याच्या. चला. औक्षण? हो हो, औक्षण. अगं दरवेळी थेटबीटवरनं आल्यावर कौशिकीचं करतेस ना तू. हा, माफ करा भाऊजी, यावेळी तुमच्या मताशी मी सहमत नाहीये. चेतना. काकी करेक्ट आहे मम्मा. यांचे कौतुक सोहळे ना यांनाच करू दे. चल निशा, काय बोलतेस तू? त्याच्यासाठी हो, मी औक्षणाचं ताट तयार करते. मी आणते. केदार, द्या काका, आज पहिल्यांदा ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू नंतर कोणालाही स्टँडिंग ओवेशन मिळालंय. होय ना? हो. काय बघ केदार, कसं वाटलं मुलाखत घेताना? सगळ्यांच्या नजरेत तुझ्याविषयीचं हे कौतुक, हा आदर बघताना कसं वाटलं? हा, कौतुकासाठी नाही केलं मी ते. त्यावेळी जे गरजेचं होतं तेच केलं. केदार, बस. Kedar, you've done an excellent job. I'm very proud of you. असाच कायम यशवंत राहा. देवी जगत तारिणी, चांगल्या माणसांच्या पाठीशी तू कायमच उभी असतेस, याची प्रचिती आज आली. तारिणी बरोबरच केदारच्या पाठीशी सुद्धा अशीच कायम उभी राहा गं बाई. झाली प्रार्थना करून देवाकडे त्या खोटारड्या केदारसाठी? नाही, एवढं सगळं रामायण घडवलंय त्याने. आता कौशिकीताईंचा सामना करायचा आहे ना, मग आशीर्वाद लागणारच तुमचे. चॅनलमध्येच काय, आता घरात सुद्धा कोणी उभं करणार नाही त्याला. अगे तुझ्यासारखा लोभ नाहीये त्याच्या मनामध्ये. हो का? मग कशाला इंटरव्ह्यू घ्यायला गेला होता तोंडवर करून? हा, आम्ही लोभी?
आणि आयत्या बिळावर नागोबासारखा तुमचा तो लाडका जावई बसलाय तो कोण? मी सांगते ना, खांडेकरांची संपत्ती बघून पुढे पुढे करतोय तो. पण बघा कसा तोंडावर पडतोय ना, ते बघालच तुम्ही. बघितला 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 बघितला. काय बघितलं? अगं आजी इंटरव्ह्यू बघितला आणि माझा नवस पूर्ण झाला. की पेढा घे. कसला नवस? अगं आजी, केदार इंटरव्ह्यू घेणार आहे म्हटल्यावर ना मी देवळात गेले होते. देवापुढे पेढा ठेवला आणि म्हणाले माझ्या केदूचा इंटरव्ह्यू एकदम मस्त होऊ दे. आणि काय इंटरव्ह्यू झालाय केदूचा, एकदम मस्त. हे घे, देवाने माझं ऐकलंय. देव तुझा ऐकायला लागला का? हो ना. नाही, मी काय म्हणते, तुझं ऐकतोय ना देव, तर त्याच्याकडे ना तुझ्या आईसाठी आणि तुझ्या मामीसाठी थोडीशी बुद्धी मागून घे आणि थोडीशी तुझ्यासाठी पण मागून घे. आजी, आता केदूच्या यशासाठी मी प्रार्थना करत होते ना, आणि तू मग कसं बोलते? बस बस बस, नाटकं बंद कर, नाटकं बंद कर. काय ना काव्या, पुढच्या वेळी देवळात जाशील ना, तेव्हा देवासमोर उभं राहून केदू केदार असं म्हणू नकोस ग. बहिणीच्या नवऱ्याला भाऊजी असं म्हणतात, तेव्हा केदार भाऊजी असं म्हण. आणि हे बघ, तो पेढा आहे ना, तुझ्या मामीला दे, तिचं तोंड गोड कर. काय नकोय मला? अगं असा कसा नको, तुझा पण जावई आहे ना तो. घे मामी, केदारच्या आ? केदार भाऊजींच्या यशाचा पेढा. घे 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 घे. कपका, काही नकोय मला. तुमचा लाडका जावई असेल तो, माझा नाही. दे दे, मला दे. वा वा, काय सुंदर पेढे आहेत ग. कुठून आणलेस? केदू, इथे ना माझा आनंद कोणालाच कळत नाही रे. मी लोनली आहे, मी एकटी आहे जगात. पण ना तुला मी असं फील नाही होऊ देणार. तुझा सक्सेस मी सेलिब्रेट करणार. यू आर द बेस्ट केदू, यू आर द बेस्ट. हे बघ, तुझा सक्सेस ना मी सेलिब्रेट करणार. आमच्या पोरांनी 15 वाचनालये उघडली आहेत. 5 बंद आहेत, 9 अशा ठिकाणी आहेत जिथे सकाळी फक्त कबूतर पोहोचू शकतात आणि रात्री बेवडे. अरे आम्ही लहान मुलांसाठी ग्राउंड गार्डन बनवले आहेत. जे 15 वर्षापूर्वी पास झाले होते. मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोट्या छोट्या चुका होतात. तीच छोटी चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 75 कोटीचा निधी लागतो. कौशिकी, येऊ का ग? अरे दया काका, या ना प्लीज. या. हळू 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 हळू. अगं तू आजारी तू आहेस बाबा. आता मला बरं वाटतंय, काळजी करू नका. अरे हो हो. काय आज एवढा उत्साह काय? हा? हो, मी काय बघते ते तरी बघा. हे बघा, काय? हे बघा.